गृह मंत्रालयाचे संकेत पायदळी तुडवून बुमरेंचा मद्य व्यवसाय, खासदारांच्या शिक्षिका सून दारू कशी विकू शकतात, दत्ता गरुडे. संजय राऊतांची संघासह फडणवीसांवर टीका, म्हणाले लोकशाही तुडवणारे लोक सत्तेत, संघ आता असंस्कारी लोकांना पाठीशी घालणारा. आयुष्यात काहीतरी बनणे हेच उद्दिष्ट असावे, सहाय्यक निरीक्षक विकास डोकरे यांचा विद्यार्थ्यांना सल्ला. आता तरी केंद्र सरकार शहाणे होणार का, राज्याची जबाबदारी म्हणून न झटकता वायनाडवरून ठाकरे गटाचा हल्लाबोल. पालकमंत्र्याच्या अनुपस्थितीत संभाजीनगरच्या पाणी प्रश्नाबाबत मुंबईत बैठक, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले महत्त्वाचे निर्देश. लोकसभेतील चर्चेनी पंतप्रधानांची पोस्ट, मोदी यांचे कृत्य गंभीर, ते खोटारडे असल्याचे म्हणत नाना पटोले यांचा हल्ला. प्रियकराने प्रेयसीला इमारतीवरून ढकलली, तरुणीची जागीच मृत्यू, संशयावरून झाला होता दोघात वाद, घटनेमुळे सातारा जिल्ह्यात खळबळ. राज्यांना SC/ST आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचे अधिकार, सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाचा निकाल. धुळ्यात मुंबई आग्रा महामार्गावर भरधाव वेगाने घेतली टाटा मॅजिकला आग, चालक बचावला. शेअर बाजारात ऑल टाइम हाय, सेन्सेक्स 82,019 आणि निफ्टी 25,050 वर पोहोचला. राज्यात 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, विश्रांतीनंतर जोर पुन्हा वाढणार, मुंबई पुण्यासह या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट. यूपीत योगी वर्सेस केशव, भाजपचा खेळ पुन्हा बिघडणार, केशव यांनी 3 वेळा योगींच्या बैठकीला दांडी, पोलीस अधिकाऱ्यांना का भेटले. पुण्याच्या कलेक्टरने पूजा खेडकरला खोलीत बोलावले, सुहास दिवसे म्हणाले तिला 3दा भेटलो, पण सर्व भेटी प्रशासकीय होत्या. मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी मत करना, पहले ही कोई फसानों को मुड़ चुका हूं मैं, भाजपचा उद्धव ठाकरेंवर पलटवार. तुमच्यासारखे टपोरी बाळासाहेबांच्या घरी जन्माला आले याचे महाराष्ट्र जनतेला आश्चर्य, नितेश राणे यांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका. ताई तू काळजी करू नकोस, मुख्यमंत्र्यांकडून गुड न्यूज, लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली. विधानसभेसाठी भाजपचा मोठा प्लॅन, कट्टर हिंदुत्ववादी भूमिकेची रणनीती, जन आक्रोश मोर्चे काढणार, मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न. महाविकास आघाडीत बिघाडी, जागा वाटपाची 7 ऑगस्ट रोजी बैठक, थोरात बैठकीत कुणी ठरवली आम्हाला माहीतच नाही, संजय राऊत. अब्दुल सत्तारांनी जमीन बळकावली, सिल्लोडच्या पठाण कुटुंबाची थेट शिंदेंकडे तक्रार, लाडकी बहीण कार्यक्रमाला न येण्याचे आवाहन. इंस्टाग्रामवर पिवळक आणि प्रेम संबंध, तरुणाकडून महिलेस तिच्या मुलावर चाकूने हल्ला, पुण्यातील घटना. दिंडोरी विधानसभेसाठी महायुतीत तणाव, नरहरी झिरवालांविरोधात शिंदे गटाचे माजी आमदार आक्रमक. छत्रपती संभाजीनगरात विद्यार्थिनीची गळफास घेत आत्महत्या, गावातील तरुण आत्महत्या करण्याची धमकी देत करत होता ब्लॅकमेल. वाळूज हत्याकांड प्रकरण, शिवरामच्या सांगण्यावरून मेवणा अमरने पिस्टल घेण्यासाठी दिले होते 50,000 रुपये. गॅरेज मालकाचे मोठे नुकसान, मोटरसायकल दुरुस्तीच्या गॅरेजला भीषण आग, सतर्कतेने अनर्थ टळला, रंगनाथ स्वामी मंदिराजवळील घटना. वनविभागाच्या पडकी 5 एकरवरील निधीवन 3,000 वृक्षांची लागवड, पर्यावरण प्रेमींनी घेतले पालकत्व. शिक्षक उपसंचालक कार्यालयावर शिवसैनिकांसह विद्यार्थ्यांचा ठिय्या, कार्यालयाला घेराव, उपसंचालकांच्या दालनात घोषणा. विद्यार्थी सुरक्षेसह गुणवत्तेवर भर देण्याकडे राहणार लक्ष, केंद्रस्तरीय शिक्षण परिषद मान्यवरांनी व्यक्त केले विचार.
ITIच्या प्रशिक्षणार्थी आता विम्याचे कवच, कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय. एसटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी समितीची निदर्शने, 9 ऑगस्टपासून धरणे आंदोलन करण्याचाही दिला इशारा. मनसेच्या जिल्हाध्यक्षांसह तिघांना जिल्हा सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर. आमदार मिटकरी यांच्यावर हल्ला करत गाडीच्या काचा फोडल्याचे प्रकरण. दलित वस्ती केवळ कागदोपत्री, रामटेक गावातील दलित वस्तीत 75 वर्षापासून रस्त्यासह सुविधांची वानवा. काटेपूर्णा प्रकल्पामध्ये 71.11% जलसाठा, गतवर्षीच्या तुलनेत धरणात जास्त साठा, पूर्ण भरण्याचेही चिन्हे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आरोग्याच्या प्रश्नांना फोडला वाचा. अहमदपूर चाकूरसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याची केली मागणी. ई-पॉस मशीनची अंत्ययात्रा काढण्याचा दिला इशारा. धान्य वितरण अडचणीने दुकानदार संतप्त. महामार्ग चौपदरीकरण न केल्यास खड्ड्यांमध्ये ध्वजारोहणाचा इशारा. लातूर टेंभुर्णी 54 किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाचा प्रश्न कायम. राष्ट्रवादीच्या व्यापारी आघाडीची निवडी जाहीर, प्रदेशाध्यक्ष काटे यांच्या उपस्थितीत नियुक्ती. जुलै संपला तरी कुरनूर धरण 22%, अक्कलकोट दुधनीसह 17 गावांना चिंता. शिर्डी औद्योगिक वसाहतीसाठी 100 कोटींचा निधी, डिफेन्स क्लस्टरच्या बैठकीत निर्णय झाला. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती. संजय गांधी निराधार योजनेच्या 637 लाभार्थ्यांच्या अर्जांना मिळाली मंजुरी. लाभार्थ्यांच्या खात्यात लवकरच अनुदानाची रक्कम होणार जमा. मळगाव भामरेला पाण्याचा प्रश्न गंभीर, पिरसन धरणातील साठा कायमस्वरूपी आरक्षित करा, अन्यथा 15ला उपोषण करू.